अतिवृष्टीमुळे संत्रा बागांचं मोठं नुकसान झालेलं आहे। नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील संत्रा बागांचं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे संत्र्यांची झाडं उन्मळून पडली आहेत। संत्रा बागायतदारांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। झाडावरील फळं गळाल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले। राज्यात एकीकडे सततच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे। नागपूरच्या ग्रामीण भागातही या पावसाचा फटका बसल्याचा आपल्याला दिसून येते। खास करून जो नागपूर प्रसिद्ध आहे की संत्रा आणि मोसंबीसाठी जो प्रसिद्ध आहे, त्या संत्र्यांच्या पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येते। नागपूरच्या सध्या आपण कळमेश्वर तालुक्यातील दडेरा या गावात आहोत आणि इथे आपण पाहू शकतो की जे जो बागा आहेत, संत्र्यांची जी बागा आहेत, त्यामध्ये अशा प्रकारचा जो सडा पडल्याचा आपल्याला दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात संत्रा आणि मोसंबी जे आहे ते अशा प्रकारचे फळगळती झाल्याचं दिसून येत आहे। जमिनीवर जे आहे ते जमिनीवर पूर्णपणे शेवाळ आल्याचं, म्हणजे पाणी किती मोठ्या प्रमाणात इथे झालं आहे त्याचंही आपल्याला दिसून येत आहे। आपल्यासोबत आहेत या संत्र्याचे शेतकरी आहेत बावनकर साहेब, काय सांगाल कशा प्रकारची इथं तुमचं नुकसान झालेलं आहे? किती एकर शेती? आणि ही माझी 4-4.5 एकर जमीन आहे। 800 झाडं आहे याच्यामध्ये। आणि आता 2 दिवसाच्या आधी जो इथे पाऊस झाला, त्या पावसानं आम्ही घाबरत नाही, पण पावसासोबत चक्रीवादळ आलं आणि त्या चक्रीवादळामुळं हे जे माझे संत्र इथे पडलेले तुम्हाला दिसत आहे, हे पाहून घ्या। आणि या पडलेले संत्र हे तर माझे गेलेच, हे माझं परमनंट लॉस झालेलं आहे। याच्यामध्ये जवळपास 8 ते 10 लाखाचं नुकसान झालं। पण जे संत्रा आज झाडावर दिसत आहे तो एकमेकाला घासलेला आहे, म्हणजेच तो डॅमेज झालेला आहे। आणि डॅमेज झाल्यामुळं तो संत्रा आज न उद्या खाली पडणार एवढं मात्र निश्चित। म्हणजे अल्टिमेटली माझं जर नुकसान जर पाहतो म्हटलं, नियर अबाउट 25 ते 30 लाखाचं माझं हे नुकसान झालेलं आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, कळमेश्वर, नागपूर।